नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप कंबर दुखती आहे, थंडी पण खूप आहे, काळजी नका करू. हळीवाचे लाडू खा. मी माझ्या मागे बऱ्याच दिवसांपूर्वी बाळंतपणाच्या व्हिडिओमध्ये हळीवाचे लाडू कसे करायचे ते सांगितलं आहे. पण आता हे जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. प्रथम एक वाटी हळीव घ्यायचे, स्वच्छ निवडायचे. त्याच्यात बारीक खडा असतो, तर गाळण्याने किंवा अशा बारीक याची चाळणी असते, आपली गव्हाच्या चाळण्यातली एक प्लेट असते, त्यानं चाळून घेऊन मंद गॅसवर हे थोडे भाजून घ्यायचे. तडतड करायला लागले आणि आपल्याला कळतं थोडासा रंग बदलला की ते काढायचे आहेत. नारळ फोडायचा आहे. फोडलेल्या नारळाच्या पाण्याची चव घेऊन पाहिजे. ते गोड असेल तर त्याच्यातच हे हळीव भिजवायचे. जर थोडं पाणी कमी वाटलं तर थोडंसं साधं पाणी घालून हे भिजवा. चांगले 4-5 तास भिजवले की ते फुगतात आणि सब्जा फुगल्यावर कसा दिसतो तसं ते दिसायला लागतात. त्या नारळ फोडल्यावर तो खोवून घ्यायचा आहे, किसून नाही. चांगला मोठा नारळ असेल तर 3 ते 4 वाट्या त्याचं खोबरं होतं. ही आत्ता मी दाखवली त्या वाटीनं. आणि ते खोबरं एरवी तुम्ही तसंच जर घातलं ना तर लाडू 8 ते 10 दिवसच टिकतात. थंडीच्या दिवसात थोडे जास्त टिकतात, पण उन्हाळ्यात नाही टिकत जास्त. म्हणून मी काय केलं आहे की थोडासा नारळ परतून घेतला आहे. 2 चमचे तूप. खरं तर याला तूप पण लागत नाही, खोबऱ्याचं तूप असतं. खोबऱ्याला जे ऑइल सुटतं त्याच्यातच हे लाडू होतात. पण मी थोडासा हा भाजून घेतला आहे, कारण मला हे लाडू 2 महिने तरी टिकवायचे आहेत. 1 वाटी हळीव घेतले तर 1च वाटी गूळ मी इथं घेतला आहे, कारण आमच्याकडे फार गोड कुणाला आवडत नाही. पण गोड आवडत असेल तर तुम्ही थोडा गूळ जास्त घेतला तरी काहीच हरकत नाही. 1/4 वाटी किंवा 1.5 वाटी घेऊ शकता तुम्ही, कारण नारळ पण आपण घातला आहे. तर आता हा मी मोजून घेते आहे. या वाटीनं मी हळीव घेतलेत, तर ह्याच वाटीनं 1 वाटी असा मी फोडलेला गूळ घेतला आहे. याला काही फार कष्ट करायची गरज नाही, असा फोडून तुकडे करून घेतला तरी चालेल. आणि मी फार घेतला नाही आहे, 1च वाटी घेतला आहे. आता जी खोबरं भाजलेली कढई आहे तिच्यामध्येच मी काय करणार आहे, आपले भिजलेले हळीव. आता आधी त्या कढईत मी थोडा गूळ घालते आहे. गुळाचे खडे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. हे लक्षात ठेवायचं की हे लाडू करताना कुठेही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे. थोडंसं तूप मी 1 चमचा आधीच सांगितलं तुम्हाला घातलं आहे, कारण मला ते टिकवायचे आहेत. तर आता इथे मी खोबरं घालणार आहे. त्याच्या आधी मी गुळाचा एक थर घातला आहे. आता त्याच्यावर आपण काय करायचं आहे माहिती आहे का, त्याच्यावर हळीवाचा थर, त्याच्यावर नारळाचा थर, असे थर देत जायचं आहे. आता इथे मी हळीव टाकते आहे. असे पसरून टाकायचे गुळाच्यावर. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. मुद्दामून मी व्हिडिओ स्लोमध्येच दाखवते आहे तुम्हाला कसे थर द्यायचे. आता हा भाजलेला नारळ आहे, त्याच्यातला थोडा नारळ मी टाकला आहे. आता परत मी ह्याच्यावर गूळ टाकणार आहे, परत हळीव टाकणार आहे, परत नारळ टाकणार आहे. असे एकावर एक सगळे थर आपण देऊन घ्यायचे आहेत. हळीवसुद्धा कसे भिजलेत कळते ना, रंगसुद्धा बदलला आहे, कारण खमंग भाजून घेतलेत ते. त्याच्यातला कच्चेपणा अजिबात राहिलेला नाही आहे. आता ह्याच्यावर उरलेला नारळ सगळा घालायचा आहे, गूळ आणि नारळ. हे बघा, सगळा गूळ मी इथं घातला आहे. तुम्ही इथं ऑर्गॅनिक गुळाची पावडर पण वापरू शकता, खडा गूळ पण वापरू शकता. मी हा पिवळा जो अवेलेबल होता घरात तोच वापरलेला आहे. असे सगळे थर देऊन झालेत. वर नारळाचा थर आलेला आहे. तर असे थर देऊन झाल्यावर झाऱ्याने किंवा उलथण्यानं ते हलवायचे आहेत. हळीवाला खोबरं चिकटतं आणि गूळ पातळ व्हायला लागला तसं ते मिश्रण शिजायला लागतं. मधनं आपण ते परतत राहायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. थोड्या वेळ झाला की बघायचं आहे झाकण उघडून. मी ह्याच्यामध्ये अगदी थोडी साखर पण घातलेली आहे.
आणि वेलदोड्याची पूड घातली आहे 2 चमचे आणि एक अर्ध जायफळ मी किसून घातलं आहे. हे बघा तुम्ही इथे बघू शकता. थोडीशी साखर, थोडीशी वेलदोड्याची पूड आणि जायफळ असं किसून घातलं आहे त्याच्यामध्ये. त्याचा वास खूप छान लागतो. तसंच एक सांगायचे विसरले की बदाम भिजत घालायचे आहेत आणि त्याचं साल काढून त्याचे काप करून घ्यायचे आहेत. मी काजू शक्यतो घालत नाही, बदाम पौष्टिक असतात त्यामुळे मी बदाम मात्र इथे घातलेत. आणि आता हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे. हळूहळू जसे हळीव आणि गूळचा पाक होऊन ते सगळं शिजायला लागतं, त्याचा कलर बदलायला लागतो. आणि मला जरा खोबरं कमी वाटलं म्हणून मी परत इथे थोडं खोबरं त्याच्यात मिक्स केलं आहे आता. आणि आता हे सगळं छान असं परतलं गेलं ना की साबुदाणा भिजल्यावर कसा होतो किंवा तुम्ही सब्जा किंवा तुळशीचं बी पाण्यात भिजवलं की त्याच्या बाजूनी कसं असं ट्रान्सपरंट वलय निर्माण होतं, तसं हळीवाच्या भोवती एक ट्रान्सपरंट वलय निर्माण होतं. आणि मग तसं व्हायला लागलं की आपला लाडूचं मिश्रण शिजायला लागलं असं समजायचं. तर आता ह्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे. हे बघा कलर बदलला आहे, सगळं एकजीव झालेलं आहे, अगदी छान कोरडं पण झालं आहे. खूप ओलेपणा त्याच्यात नाही आहे कारण खोबऱ्याचं तूप सुटतं ना. मी काही खूप खोबरं भाजलेलं नाही आहे, अगदी थोडंसं भाजलं आहे म्हणजे त्याच्यातलं कोरडेपणा नाही आहे. नारळातला ओलेपणा त्याच्यामध्ये राहिलेलाच आहे, पण ते खवट वास येऊ नये म्हणून ही क्रिया करायची, म्हणजे ते लाडू टिकायला मदत होते जास्त. तुम्ही इथे बघू शकता किती छान मिश्रण तयार झालं आहे. थोडंसं हातात घेऊन असा गोळा करून बघायचा लाडू बनतो का. हे बघा अगदी छोटा लाडू मी केला इथे. छान लाडू तयार झालेला आहे. आणि आता हा लाडू आहे तयार होतो आहे म्हटल्यावर गॅस बंद करायचा आहे. परत सगळं असं एकदा परतून घ्यायचं आहे. परतून म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे. बदामाचे काप पण त्याच्यात आता मी मिक्स केलेले आहे. बदाम मी भिजत टाकले होते पण तुम्हाला सांगायला विसरले होते. आता कढईतलं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. बदाम साल काढून त्याचे काप करून घेतलेत आणि हे बघा किती पटपट छान लाडू वळले जात आहेत. अगदी काहीही त्रास होत नाही आहे, हाताला चिकटतसुद्धा नाही आहे माझ्या हळीव. तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त लाडू तयार झालेत. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे जवळजवळ छोट्या आकाराचे हे 25 ते 30 लाडू माझे तयार करून झालेले आहेत. दिसायलाही छान दिसत आहेत, चवीला तर एकदम व्यवस्थित झाले आहेत. खूप छान झाले आहेत. तुम्ही पण करून बघायला काही हरकत नाही आहे. ज्यांना नुकतीच डिलेवरी झाली आहे त्यांनीही खावे. ज्यांची कंबर दुखते आहे त्या बायकांना, इवन तो पुरुषांनी खाल्ले तरी काहीच हरकत नाही. सांगायचा मतलब म्हणजे कोणीही खाऊ शकतं. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही असे खूप लाडू केलेत आणि ते बाहेर ठेवलेत तर काही दिवसांनी त्याला खवट वास यायला लागतो. मग असं यावेळेला काय करायचं की हा डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. ज्या वेळेला लाडू खायचा आहे त्यावेळेला 1-2 जितके खायचे ते काढून घ्यायचे. बाऊलमध्ये ठेवून मायक्रोमध्ये 30 सेकंद ठेवून तो गरम करायचा. मायक्रो नसेल तो उकळलेल्या पाण्याच्यामध्ये बाऊल ठेवून पण तुम्ही गरम करू शकता. कसे काय वाटले तुम्हाला लाडू? आवडले तर लाईक करायला विसरू नका. तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूड स्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला, ऐकायला आणि बघायला मिळणार. मग करताय ना सबस्क्राईब? चला तर मग लवकरच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.